रत्नागिरीमध्ये अवैध शस्त्र वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक। बंदूक आणि गावठी कट्ट्यासह 8 कारतूस जप्त। पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र ठरला अव्वल। सौर ऊर्जा क्रांतीमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि गुजरातला टाकलं मागे। जवळपास 20% सौर यंत्रणा एकट्या महाराष्ट्रात। कोल्हापूरच्या कागलमध्ये 357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर। या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होणार। गॅस वितरणामध्ये गैरव्यवहार किंवा जाणीवपूर्वक दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही। हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करू, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। बीडमधील हिवरापाडी गावात मुलीवर अत्याचार करून मुलीला गावच्या चावडीमध्ये डांबलं। आरोपीला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। बीड जिल्ह्यातील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण। आश्वासनानंतरही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेमध्येच, तर पीडित कुटुंबाकडून आता एसआयटीची मागणी। धुळ्यातील गिधाडे तावी पुलावरून उडी घेत युवकाची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। वाघ बिबट्या गावाच्या हद्दीत शिरल्यास गावकऱ्यांना मिळणार माहिती। बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी एआय आधारित यंत्रणा कार्यान्वित। गॅस इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा। राज्यात घरगुती एलपीजी गॅस तुटवडा नाही, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। ठाण्यातील गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी उद्धटपणे वागणूक। मराठीमध्ये बोलणार नाही, हिंदीतच बोलणार, कर्मचाऱ्यांची अरेरावी। जळगावात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टच्या वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी। पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल। वर्ध्यामध्ये एनएसयूआयचे गॅस तुटवड्याच्या विरोधात अनोखे आंदोलन। सरेंडर चायवाला टपरी लावत सरकारच्या धोरणांचा निषेध। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघांसाठी खोल व्यवस्था। उन्हाचा प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना। अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारताचं नाक कापलं गेलं। पंतप्रधान मोदी देशासाठी नुकसानकारक। प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।